3 वर्षांपूर्वी मढ मालाड समुद्रकिनारी तोडलेले हे अनधिकृत स्टुडिओ पहा. शेख यांच्या अनधिकृत स्टुडिओवर पालिकेचा हातोडा. मविया सरकारमध्ये मंत्री असलेल्या असलम शेखने या शेकडो स्टुडिओची अनधिकृतपणे समुद्रकिनारी उभारणी केली होती. तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरेचा या सर्व काळ्या धंद्यांना पाठिंबा होता. भाजपच्या पाठपुराव्यामुळे हरित न्यायालयाने हे सर्व बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. 3 वर्षांनंतर याला उजाळा देण्याचं कारण काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण त्याच मालाडमध्ये आता अत्याधुनिक एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभा राहणार आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्यात या प्रकल्पासाठी देवाभाऊंच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याद्वारे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे आपल्या बॉलिवूडच्या मित्रांच्या भल्यासाठी अनधिकृत स्टुडिओ उभारून स्वतःची संपत्ती वाढवत होते, तर दुसरीकडे आपले देवाभाऊ आहेत जे महाराष्ट्राच्या एंटरटेनमेंट क्षेत्राला नवी भरती देत आहेत.